वस्तू वेगळी आहे, न दुरुस्त होणाऱ्या वस्तू बद्दल व्यवहार जो करायचा तो वेगळा आहे. तुमची गाडी खराब झाली दुरुस्त करता, परत खराब झाली दुरुस्त करता. आता दुरुस्त करायला जागाच नाही त्यावेळेस तुम्ही भंगारमध्ये विकता, त्याला बाजूला करता जीवनातून. ही निर्णय क्षमता महत्वाची जीवनामध्ये. आपले निर्णय दुसऱ्याच्या आधारावर बघतोय आपण. मुलगी बघायला जायचं, मित्राला न्यायचं, त्याला विचारायचं कशी वाटली तुला, तुला कशी वाटली हे महत्वाचं. त्याला काय विचारतो तुम्ही? गाडी घ्यायचा कोणाचा तरी सल्ला, सोयरीक करायची कोणाचा तरी सल्ला. मित्र करताना फसवतो, सोयरे करताना फसवतो. निर्णय क्षमता आपली बरोबर नाहीये. पूर्वीच्या लोकांचे निर्णय किती छान असायचे. स्वतःच्या निर्णयावर जगणारे ते. स्वातंत्र्याचा काळ होता त्यांचा. आजही आपण स्वतंत्र झालो असतो. आपल्याला वाटतं ठीक आहे ते इंग्रज गेले, बाकीचे गेले, सगळे गेले. तुमच्यातला काम, तुमच्यातला क्रोध, तुमच्यातला लोभ, तुमच्यातला मत्सर याच्या तुम्ही अधीन आहात की नाही? पैशाच्या तुम्ही अधीन आहात की नाही? स्वतंत्र कसले आपण? आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एक संत होऊन गेले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. अगदी अलीकडचा संदर्भ घेतो माझ्या निरूपणासाठी. अलीकडचा मी आधार घेतलेला आहे. राष्ट्रसंत काय मागत होते देवाला आणि देव काय मागतो म्हणून सांगत होते. देवाची परिस्थिती इतकी डाऊन झाली. तो फिरतोय आणि म्हणतोय हात पसरून, माणूस द्या, माझा माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. काय सुंदर कल्पना आहे. विवेकानंद असाच माणूस मागत होते. म्हटले 10 माणसं मला द्या, जग बदलून टाकेल मी. नाही भेटला माणूस. शिकलेले कमी होते काय? खूप शिकलेले होते. आणि शिकलेला माणूस माणूस असतोय तुम्हाला कोणी सांगितलंय? शिकलेला डॉक्टर असतो, माणूस असेल असं नाहीये. एखादा मोठा कवी असतो, माणूस असेल असं नाहीये. हा बंगालचा हा युनुस आहे ना, तिथला पंतप्रधान, त्याला शांततेसाठी पुरस्कार मिळाला, नोबेल पुरस्कार. माणूस आहे का तो? माणूस नाही तो. हातापायाचा आकार म्हणजे कुठं माणूस? अत्याचार, बलात्कार, गोळ्या घालून मारणं हे माणसाचं काम आहे. माणूस म्हणजे मननशील असलेला, माणूस म्हणजे परिवर्तनशील असलेला, ज्यांच्या संवेदना जिवंत आहेत तो माणूस आहे. जिवंतपणाचं लक्षण विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. स्वामी विवेकानंद, गती आणि विकास हे जिवंतपणाचं लक्षण आहे. तुमची गती संपली आणि विकास संपला, तुम्ही मेले. असं मेलेलं झाड वाळून जातो. मेलेल्या माणसाला पुरावं लागतं. पण चांगला माणूस मेल्यानंतरही जगत असतो. तुकोबाबाई आज, तुकाराम महाराज आजही जगतायत. त्यांच्या अभंगाशिवाय कीर्तन होत नाही, समाधान वाटत नाही. संतांच्या हातामध्ये जगाची नाडी आहे. आणि परिस्थिती चांगली लागते तो माणूस चांगला असतो असंही नाही. तुकाराम महाराजांची परिस्थिती 3 वर्ष दुष्काळाचे तळके बसले, अभंग थांबले नाहीत. काय सामर्थ्य त्या प्रतिभेमध्ये. श्री चक्रधर प्रभूने सगळ्यात जास्त सामर्थ्य कशात असतं आम्हाला निरूपण केलं आणि म्हणाले शब्दी सामर्थ्य अति. शब्दामध्ये सामर्थ्य असतं. पत्रकार बांधवांच्या शब्दामध्ये सामर्थ्य असतं. आम्हा घरी धन शब्दांचे चिरत्ने, शब्दांचे अस्त्रे यत्न करू. शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन रोका. तुका म्हणे पहा शब्दांचाची देव, शब्दाची गौरव पूजा करू. सामर्थ्य शब्दामध्ये आहे. शक्तीमध्ये सामर्थ्य आहे पण फार दिवस नाहीये.
पैशामध्ये सामर्थ्य आहे नाही कोण म्हणतं, पैशाचा भरोसा नाहीये, पैशाचा भरोसा. ज्ञानामध्ये सामर्थ्य, ज्ञानी माणसांचं सगळे ऐकतात, एक एक वाक्याची अधीन होता पण त्यांच्या. ज्ञानामध्ये सामर्थ्य असतं, पण शेवटी सामर्थ्य कशामध्ये असतं? प्रेमामध्ये सामर्थ्य असतं. हातात बंदूक घेऊन तुम्ही एखाद्या जनावराला ताब्यात घेऊ शकत नाही, वाघाला सिंहाला. प्रेमाने पाठीवर बसू शकता. बेनेमी उदाहरण देतो, हेमाल कशाला जातो मी? बाबा आमट्यांचे चिरंजीव विकास आमटे. घरामध्ये वाघ आहे, विषारी साप आहेत, अंगा खांद्यावर खेळतात. वाघाच्या डोक्यामध्ये तोंड टाकलं ना, डोकं टाकलं तरी ते चावत नाही हो. प्रेमाला चावता येत नाही. आम्ही जे चावतोय ना आज, प्रेम नाही आमच्यामध्ये. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. हो दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का मेवा त्यागो, सागवी दुर्गत पाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. सर्वांनी टाळ्या वाजवा. जय श्री कृष्ण. टाळ्या वाजवा. झूठे फल शबरी के खावे, फल शबरी के खाए. हो झूठे फल शबरी के खावे, झूठे फल शबरी के खाए. हो बहुविध प्रेम लगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वेरूळला मुक्कामी असतात. परिवार सोबत आहे त्यांच्या. जग सगळं बघायला येतं, इतकं सुंदर ते लिहिणं. त्या सौंदर्यात भर पडली श्री चक्रधर स्वामींच्या सौंदर्याची. स्वामी सकाळी उठायचे आणि फिरायला जायचे. महादेव राजाने ते जंगल राखून ठेवलेलं होतं, अभयारण्य. सगळे हिंसक प्राणी त्याच्यामध्ये होते. सकाळी गेले, परिवार सोबत आहे, पटांगणामध्ये स्वामी उभे राहिले. सकाळची वेळ किती महत्वाची, किती सुंदर वेळ असते. वातावरण शांत असतं. तो आनंद आम्ही उपभोगत नाही. उशिरा उठणाऱ्या माणसाच्या नशिबात नाहीये. एक कारण माणूस उपाशी असण्याचं हे कारण एक आहे की माणूस उपाशी आहे. जेवायला गेले, पुरणपोळीचे जेवण तुम्हाला वाढलं, पण असं आदळून वाढलं. नावेला जण खावं लागलं, पण खाऊनही माणूस उपाशी आहे. जे बघायला पाहिजे ते बघायलाच भेटत नाही. एकदा बघितलं की समाधान वाटलं, पण ते बघायलाच नाही भेटलं तर पाहूनही माणूस उपाशी आहे. ऐकावं वाटतं पण ऐकायलाच भेटत नाही, भेटत ऐकायला. उपाशी तो माणूस, कान उपाशी आहेत त्याच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण करणारं काही त्याला समजलंच नाही, दिसलंच नाही. मन करार आहे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. उपाशी आहे माणूस. भाकरीनं पोट भरतं, मन भरत नाही. आणि हा उपाशी माणूस खतरनाक असतो. भूक्षितम किम न करोति पापम. भुकलेला माणूस काय पाप करत नाही. विश्वामित्राला भूक लागली, खायलाच काय नाही. गायत्री मंत्र त्यांनी तयार केलेला इतका मोठा माणूस.
ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हा सगळीकडे गायत्री मंत्र म्हटला जातो. भूक लागली, उपाशी होता, काहीच नव्हतं, एका ठिकाणी गेला आणि कुत्र कापलेलं दिसलं, त्याची सडलेली टंगडी खाल्ली त्याने. बलात्कार उपाशी माणूस आहे, अत्याचार उपाशी माणूस आहे. या माणसाला तृप्त करणं महत्वाचं आहे. म्हणताना तुम्ही वाह क्या बात आहे. शत्रूही जेव्हा तुम्हाला वाह म्हणतो ना, हे तुमचं कौतुक आहे. या अल्लाह जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहन की इज्जत करने वाला शिवाजी आ रहा है. कुठल्या विद्यापीठापेक्षा केवढे प्रमाणपत्र आहे. शिवाजी महाराजांवर दिलेलं तुम्ही हजारो व्याख्यान आणि हे एक वाक्य औरंगजेबाचं भारी आहे, लक्षात ठेवा, भारी आहे. भयाने घाबरलेले आहोत आपण, डचकतोय, सारखे डचकत चालतोय. पूर्वी जमिनीवर बिनधास्त झोपायचो, आता जमीन भरोशाची नाही राहिली, भूकंप होतो. विश्वासाची जागाच नाही उरली. संतांची पायी हा माझा विश्वास, त्यांच्या पायावर, आमच्या शब्दावर नाही. राजा हरिश्चंद्राने स्वप्नामध्ये राज्य दिलं विश्वामित्राला, जागेपणी पाळलं, जागेपणी आम्ही आश्वासन देतो, तर आम्हाला स्वप्नही पडत नाही. इतका बिघडलंय माणूस, एवढं बिघडलं. परिवार उभे आहेत, स्वामी उभे आहेत. झुळझुळ वाहणारा नळ्याचा झऱ्याचा आवाज येतोय, पक्ष्यांचा किलबिलाट येतोय. पक्ष्यांचं संगीत वेगळं आहे हो. जरा नर स्पर्श करावं, तुम्हाला थोडासा आनंद मिळेल. कुत्र्याला स्पर्श करा, थोडासा आनंद मिळेल. रतन टाटाचा गोवा नावाचा कुत्रा प्रेताजवळ बसून होता. घरी आला, पोटतुकडा बघत तो ओरडत होता, रडत होता. दोन्ही डोळ्याला धारा होत्या. 3 दिवस उपाशी राहिला आणि त्याने प्राण सोडला. स्वामींचा कुत्रा खरोखरच चांगला होता हे कळण्यासाठी हे अलीकडचं उदाहरण चांगलं आहे. डांगरेश नावाचा स्वामींचा कुत्रा, चेतक नावाचा घोडा महाराणा प्रतापांचा, शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्रा. माणसाला जे जमलं नाही ना ते त्यांनी केलं. स्वामी उभे राहिले, झुडूप हालायला लागले. त्या जंगलातले गर्द झाडी झुडूप हालायला लागले. काहीतरी येत आहे, सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. काहीतरी येत आहे, काहीतरी येत आहे. तिथून बाहेर काय येतं? वाघ येतो का सिंह येतो? बाहेर जे आले ते डुक्कर होतं, लांब दात असलेलं, आणि ते धडक मारतं, माणसाला चिरतं. ते डुक्कर दिसलं, आपल्या दिशेने येतं म्हणून स्वामींच्या सोबत असलेली ती सगळी माणसं पळून गेली, आपल्याला मारल म्हणून. हा बिघडलेला माणूस आहे. विश्वास असलेला माणूस नाही, स्वामींवर विश्वास नाहीये. माणसं आताही तशीच आहे, तेव्हाही तशीच होती. आताही तुम्ही आगे बढाव, हेच परत आडवे येतील, सांगता येत नाही. मित्र घात करत नाही का? केला ना मित्राने घात. लोकेशन त्यांनी पाठवलं ना, एका ताटामध्ये जेवणारी माणसं, सोबत गप्पा मारणारी माणसं. तो सिद्धार्थ नावाचा मित्र, माणसाचा माणसावर विश्वास नाही. वर आणा. विरोळकर गुरुजी आलेलेच उद्याची उद्घाटक, टाळ्या वाजवा. इतका बदलतो माणूस. सगळे पळून गेले. स्वामी उभेच होते, स्थिर उभे होते, निश्चल उभे होते.
निश्चलत्व महत्वाचं आहे, बुद्धिस्त स्थैर्य, चारित्र्याची धवलता आणि विचाराची परिपक्वता हे माणसाचं लक्षण सांगणारे दोन शब्द आहेत. काय साठतंय तुमच्या बंगल्याला? पैशाला काय साठतंय तुमच्या? गुरुजी वर या, वर या गुरुजी, गुरुजी वर या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचंच मी आज काव्य घेतलेलं आहे निरूपणाला. गुरुजी आज गुरुदेव सेवा मंडळाचे प्रमुख आहेत, माझ्यापेक्षा फार विद्वान आहेत. संस्कार शिबिरे घेतात ते, आणि ते माणसं दुरुस्त करतात. अहोरात्र कष्ट घेतात. भागवत करणारे शेकडो गुरुजींच्या जवळ आहे, शेकडो माणसं. तबला हार्मोनियम वाजवणारे गायक तर किती सांगता येत नाही. स्वामी उभेच आहेत, निश्चलपणानं पळतात माणसं. अशा वेळेला पळाले ना स्वामींच्या भोवतालची माणसं, पळाले. अर्जुन पळायच्या विचारात होता, भगवंताने त्याची नस दाबली. निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःख तरुणुकीम अकीर्तिम चापी. अरे तुझी अपकीर्ती होईल, करतोस काय तू? मग जागेवर स्थिर राहिलो तू. पळायच्या विचारात होता, स्वामींच्या भोवतालचे पळाले. डुक्कराला स्वामींच्या दिशेने धावत आलं. 10-15 फूट अंतरावर उभं राहिलं, स्वामींकडे बघितलं. चेहरा वाचला त्याने. आम्ही पुस्तकही धीड वाचत नाही, त्याने चेहरा वाचला. काय वाचलं? चेहऱ्यातली प्रसन्नता वाचली, स्थिरता वाचली. सहज आहे की वाघ जर आला तुम्ही पळायला लागले, तुमच्या मागे धावे येतो, पण तुम्ही स्थिर उभे राहिले तर नाही धावत. विवेकानंदांना रस्त्यामध्ये वाघ दिसला, स्वामीजीने त्याच्याकडे बघितलं, स्थिर उभे राहिले. राष्ट्रसंतांना असं वाघ दिसलं, स्थिर उभे राहिले. मोठ्या वाघाला बघून लहाना वाघ पळून गेला. आत्मबल हे आतलं सामर्थ्य आहे, लक्षात ठेवा. आतलं सामर्थ्य, बाहेरचं सामर्थ्य भरोशाचं नाहीये. शरीराचं सौंदर्य कुठे भरोशाचं आहे? सौंदर्य स्पर्धेला जाणारी मुलगी मध्येच गांधील माशी जरी इथं चावली तर तिला वापस यावं लागेल, क्षणभरात नष्ट. मेकअप केल्यानंतर थोडं पाणी पडलं की पांढरा फटक चेहरा पडतो. हे हिरो बघा ना तुम्ही, अमुक खान तमुक खान सगळे बिना मेकअपचे विचित्र दिसतात, फार विचित्र दिसतात. स्वभाव सौंदर्य वेगळं आहे, ते आतलं आहे. श्री चक्रधर स्वामींनी सुंदरतेचं वर्णन केल्यानं नाव घेतलं सीतेचं. त्रेती सीता बरवी, केवढा मोठेपणा आहे स्वामींचा. रामायणावर प्रेम करणाऱ्या माणसाने सीता मला सांगितलेली नाही आहे, स्वामींनी सांगितली. ती सुंदर आहे. एका युगातली एकच व्यक्ती सुंदर आहे, सीता. द्वापरातला कृष्ण, कलियुगातला आम्ही. सुंदर आहे. सुंदर कशी आहे? चांबड फक्त नाही आहे, शरीर तर सुंदर आहेच. तिचं बोलणं, चालणं, बसणं, उठणं, सौंदर्य तुमच्या बसण्यात येतो, सौंदर्य तुमच्या बोलण्यामध्ये आहे. एका घरी गेलो, प्रेमातला माणूस आहे, म्हटलं घरी असेल, भेटू गेलो. एक बाई भेटली, तिथं दरवाजात उभी होती. म्हटलं ही त्याची बायको असावी, हीच बायको हिची. पण हिच्या हातामध्ये भारी मोबाईल, अंगावर अलंकार, पावडर वगैरे लावलेलं, गळ्यामध्ये लॉकेट, सुंदर अलंकार, सुंदर, ती सुंदर, सगळं सुंदर. मी विचारलं प्रभाकर भाऊ कुठे गेले? ती म्हटली परभाकर, परभाकर परभावती कुंकड गेले, कोणास ठाऊक. सौंदर्य संपलं. स्वभावाचं सौंदर्य संपलं. असे काही माणसं भेटतात, दिसतात खूप चांगलं, पण इतके गावरान, एवढी ग्राम्यता असते त्यांच्यामध्ये.
हे सांगणं लोकांना सीतेच्या सौंदर्याचं वर्णन केलं, तिच्या संवादाचं वर्णन केलंय. आतून बाहेरून सुंदर होती ती. रामा शुद्ध सत्वाचा अवतार स्वामींचं सूत्र आहे. किती उंची गाठली ती. वैकुंठीच्या विष्णूचं नाही म्हटलंय, त्यापेक्षा वरचा भैरवाचा विष्णू त्याचा अवतार आहे तो. भक्तीचं उदाहरण देत असताना कुणाचं नाव नाही घेतलं. भक्ती जशी रामाची लक्ष्मणाने केली, आदर्श भक्त म्हणून लक्ष्मणाचं नाव घेतलं. हे लोकांना सांगणं, लोकांना माहिती नाहीये. 14 वर्ष तू उपाशी राहतो. मी बघितलंय. लातूरला मी कार्यक्रमाला गेलो, भूक लागली होती, हातपाय धुतले, त्या घरी जेवायला बसलो. पुरणपोळी होती, भजी, कुरडी, पापड सगळं होतं. कधी घास तोंडात टाकू असं मला वाटलं. पुरणपोळीचा घास मी चुरवला, दुधामध्ये टाकला, थोडासा भिजू दिला, उचलला. आणि तिथं एक समोर बसलेला मुलगा होता. तो म्हटला, आमची ताईला ओळखता का तुम्ही? ती बाई वाढत होती. म्हटलं नाही. म्हणे 12 वर्ष झालं उपवासी, काहीच खात नाही, अन्न घटक नाही, काहीच नाही. मला आश्चर्य वाटलं, रे बापरे. मला काहीतरी काहीच नाही. सुरुवात कशी झाली? नाही म्हणे तुम्ही सुरू करा, तुमच्या हातमध्येच टांगलेले, तुम्ही सुरू करा. मला सांगा, काय नाही, वांत्या होत होते म्हणजे जेवण पचत नव्हतं. खूप डॉक्टरांना दाखवलं, काहीच नाही खाल्लं तर बरं वाटायचं. लग्न झालेलं आहे, सडपातळ. मी तिला विचारलं, ताई तुला उत्साह राहतो का? तुला स्फूर्ती येते का? ताजं तवानं वाटतं का तुला? का असं आळस वगैरे? काहीच नाही म्हटलंय, मस्त मी मजेत आहे. तिला 2 मुलं झाली. त्यानंतर किती ब्लडिंग झालं असेल. तिला दूध येते, तिला शौचालय जाते, शौचालय येते तिला. मला आश्चर्य वाटलं की ठीक आहे, तर मला लक्ष्मणाचं वाटत नव्हतं तसं, पण असू शकतं. तितक्या वर्षात तो उपवास आहे, काहीच अन्न घटत पोटामध्ये नाही. आणि मी नागपूरला गेलो, श्याम मानवला भेटायचं म्हणून तिथल्या एका प्रेस मधल्या मुलाला बोललो मी. तो उपदेशी मुलगा होता. म्हटलं मला मानवला भेटायचंय. हा काय प्रकारे मला विचारायचंय. ते म्हटले मानवला भेटायचं काही कामच नाही बाबा आपल्याला. आमच्या रामटेकला एक मुलगा आहे, म्हटलं 3 टाइम दाबून जेवतो पण संडासला जात नाही. 3 टाइम जेवतो, 2 वर्ष झाले तिकडं जात नाही. मला हे यापेक्षा आश्चर्य वाटलं. एका आयुर्वेदिक डॉक्टरला विचारलं, त्यांनी मला उत्तर दिलं. बरं वाटलं मला ते, पण आणखी चांगलं मिळालं तर चांगलं होईल. ऑटोमॅटिक चरबीचं अन्न बनतं. तुम्ही उपचार आल्यानंतर तुमचं वजन कमी होतं ना, याचं कारण तुमचं शरीर बाहेरचं मागणं बंद करतं आणि आतलं सुरू करतं, चरबी खायला सुरुवात करतं. आणि इतकं हुशार आहे ते शरीर. बाजाराला गेल्यानंतर आपण अगोदर जुने नोटा खर्च करतो ना, असं ते सडलेला जो भाग आहे ना, त्यातलं अन्न घेतं, त्याचं अन्न बनवतं आणि ते खातं. 21 दिवसात सगळं संपलेलं असतं. मग पुन्हा ते आपल्याला सूचना करते की आता काहीतरी पाठवा. चांगलं बाहेर आहे, सगळीकडे आहे. म्हणून मला कबीरजी आवडतात, मला ग्रामगीता आवडते, भगवद्गीता आवडते, मला अष्टावक्र महागीता आवडते, मला कृष्णाच्या 5-7 गीता आवडतात. उद्धव गीता आहे, भगवद्गीता आहे, अनुगीता आहे, पांडव गीता आहे, सगळ्या गीता मला आवडतात. आणि शेवटची एक पायचेरी आली माझी, जरा गीता नावाची एक गीता आहे कृष्णाची. आणि ती केव्हा जन्माला आली की ज्यावेळेस त्या व्याधाने बाण मारला भगवंताला, पळत आला तो, हरिण समजून बाण मारला, बघतो तर कृष्णाला बाण लागला, रक्त बंबाळ पाय झालेला आहे, तिथे क्षमा मागायला लागला, रडायला लागला. तेव्हा जी निरूपण केली त्या गीतेचं नाव आहे जरा गीता. इंद्रजीत देशमुख साताऱ्याचे, त्यांच्या व्याख्यानात मी ऐकलंय आणि मला बघायची ती. गुरुजी कुठं भेटली तर मला सांगा. जरा गीता काय निरूपण असेल त्या ठिकाणामध्ये. आणि श्रीकृष्णाचा जो जिवंतपणा आहे, जी स्फूर्ती आहे, जी प्रतिभा आहे, जखम लागल्यानंतरही थांबलेली नाहीये, तिथेही गीता, तिथेही गीता. भगवद्गीता म्हणजे माणसाला दुरुस्त करणारी गीता. डुकराला स्वामींच्या समोर उभं होतं, पाहत होत, बराच वेळ बघितलं, तसे डोळे नाही दिसले कोणाचे, चेहऱ्यावरची ती प्रसन्नता नाही दिसली कुठे. त्याची भीतीच निघून गेली. असं अभयाचं कृष्णात परम किमपि तत्वमहम न जाणे.
त्या डुकराला वाटलं, वाटतं का जनावरांचं, वाटलं ना त्या कुत्र्याला वाटलं, शरीर सोडलं त्यांनी. जागीच थांबलं तर डुक्कर जागीच थांबलं, परतून निघून गेलं. त्यांना वाचण्या इतकं तुमचं शरीर पुस्तक झालं पाहिजे. निघून गेलं. पळून गेलेले सगळे परिवार लोक आले, बहाणे सांगायला लागले, मी लघुशंकाला गेलो, मी अमुक गेलो, तमुक गेलो. स्वामी शांत. ते भयभीत झालेले, हे शांत आहे. स्थित प्रज्ञाची लक्षणं सांगितल्याने ती त्या ठिकाणी आहे. विचलित होत नाहीत ही माणसं. सगळे सोबत बिडारावर गेले, जिथं थांबले होते तिथे. तिथं बाई होती स्वामींवर प्रेम करणारी, तिला कळलं, ते शिवे द्यायला लागले, मेल्यांना तुम्हाला लाज वाटत नाही? एरवी परमेश्वर म्हणता, प्रसंगाला तर पळून जाता. स्वामी शांत. त्या लबाडाला बघूनही शांत, तिलाही बघून शांत. आणि मग इथं स्वामींनी बोलायला सुरुवात केली, बाई चुकीच्या जागेवर उभे आहात तुम्ही. कुठे उभे आहात तुम्ही? क्रोधाच्या जागेवर उभे आहात बाई तुम्ही. प्लॉट घेताना तुम्ही सोयीचे प्लॉट घेता, पण तुम्ही कुठल्या जागेवर उभे याचा तुम्ही विचार करत नाही. प्लॉट कॉर्नरचं पाहिजे, मोठा पाहिजे, असा पाहिजे, तसा पाहिजे. तुमची एक जागा वेगळी आहे ती आतली. स्वामी म्हणाले, बाई तुम्ही चुकल्यात. क्रोधाच्या जागेवर उभे असल्यामुळे शिवाय बाई ते तर चुकले, ते भयाच्या जागेवर उभे होते. आम्ही अभयाच्या जागेवर उभे आहोत. ती जागा माणसाला शोधून स्वामींनी दिली. ती जागा रे मनवा पळतो परतोला. सूत्र आहे स्वामींचा, बरं कायला चाल दिली मी. पळतो परतो, बाई पळतो परतोला, हे ते सूत्र आहे. या सूत्राचा अर्थ असा की घसरला तो पुन्हा उठू शकतो, नापास झाला तो पुन्हा पास होऊ शकतो, दारिद्र्य झाला पुन्हा श्रीमंत होऊ शकतो. अब्राहिम लिंकन अमेरिकेचा 7 वेळेस पडला निवडणुकीमध्ये, 8व्यांदा उभं राहिला आणि तो पुन्हा निवडून आला. तो राष्ट्राध्यक्ष झाला. अत्यंत विनोदी आणि बुद्धिमान माणूस होता. स्वामींनी असं आश्वासन दिले, सगळे तरुणांना घाबरू नका रे, घाबरू नका. पळण्याचा प्रसंगाला तर पुन्हा वापस फिरू शकता तुम्ही. तुमची इच्छाशक्ती महत्वाची आहे. इच्छाशक्तीमध्ये चुंबकत्व आहे आणि महापुरुषांच्या जीवनामध्ये तुम्हाला ते दिसतं. आमचे महामहिम राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम जंगलामध्ये गेले, आत्महत्या करायचे विचार करायला. आणि एक संन्यासी भेटला आणि चौकशी केली, त्याला समजावून सांगितलं. म्हटलं मला नोकरीच लागत नाही. अरे तुला ती देणारच नाही ईश्वर, तुझ्याकडे एक मोठं काम सोपवणार आहे ईश्वर, जा परत जा. पैशाने भाड्याला, त्याने भाड्याला पैसे दिले. तुम्ही वाटच पाहत नाही मरत असताना. पळे तो परतोला आहे. अर्जुना युद्धस्व, युद्धस्व, इतक्या वेळेस त्याला तेच प्रोत्साहन आहे, उभा राहा. आणि म्हणून इतकी चांगली गीता कुणालाच नाही कळली तर काय फायदा. राष्ट्रसंतांना त्याचं वाईट वाटलं. कळली का कुणाला गीता, कळली का कुणाला गीता, कळली का कुणाला गीता, कळली का कुणाला गीता. किती संप्रदाय, किती पंथ आहे, सगळे भगवद्गीतेचं पारायण करतात, वाचन करतात, ज्ञानेश्वरीचं वाचन. माणसं इतके बिघडली का हो? मंदिराकडे जाणारी संख्या का रोडावली, धाब्याकडे संख्या का बरं वाढली? माणसं का बिघडली अशी? नाही कळली, नाही वळली. महान क्रांतिकारी संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. नाही कळली, नाही वळली, सांग सांग भगवंता,
कळली का कुणाला गीता, कळली का कुणाला गीता, कळली का कुणाला गीता. नाही कळली नाही वळली, नाही कळली नाही वळली. सांग सांग भगवंता, सांग सांग भगवंता. कळली का कुणाला गीता, कळली का कुणाला गीता, कळली का कुणाला गीता. माणूस द्या मज माणूस द्या, कळल असा माणूस द्या. कळत नसेल तर आम्ही त्याला शिकवतो, तो माणूस द्या. कुटक्याची भीक मागताना माणसं बघितलीत आम्ही, पैशाची भीक मागताना माणसं बघितली, आम्ही मतांची भीक मागताना माणसं बघितली, नंतर लाचार झालेली माणसं बघितली, पण मत मागताना पायावर डोकं ठेवणारी माणसं बघितली. हे सगळे लाचार, हे सगळे कमजोर, असमर्थ. परमेश्वराला हा माणूस नकोय. मला माणूस द्या, मननशील असलेला माणूस, आचार संपन्न असलेला माणूस, जो डोळ्यांना बोलतो आणि बदल करतो माणसामध्ये, तो माणूस, ज्याचा स्पर्श बोलकाय असा माणूस. ज्ञानेश्वर महाराजांनी स्पर्श केला रेड्याला आणि तो अग्निमिळे पुरोहितम म्हणून मंत्र म्हणायला लागला ऋग्वेदातला, असा माणूस. आमच्या स्पर्शाने ती माणसं मरतात, आमच्या स्पर्शाने जनावर मरतात. सगळं आमच्याकडे माणसं नाहीत. परमेश्वर सुद्धा लाचार झाला आणि माणसाची भीक मागतोय. किती सुंदर कल्पना आहे. पटते की नाही तुम्हाला? पटते ना? तुम्हाला कामाला माणूस भेटत नाही, 200 रुपयाचे 500 रुपये रोज झाला, नाही भेटत माणूस. तुम्हाला काही सांभाळायला माणूस भेटत नाही, तो फसवतो. प्रामाणिक ड्रायव्हर तुम्हाला भेटत नाही, प्रामाणिक व्यापारी तुम्हाला भेटत नाही, म्हणजे माणूस भेटत नाही. माणसाचा आकार असलेला भेटतो. मनुष्य रूपेण मृगाश्चरंती, हे भेटतात. माणूस कुठे भेटतो? घरातला माणूस भेटत नाही, तो फसवतो. माणसा जोडणारा माणूस माणसाचे तुकडे करतो, माणूस नाही भेटत. परमेश्वराला माणूस कसा पाहिजे? माणसं उभारणारा माणूस पाहिजे. राष्ट्रसंतांचा सप्ताह एक ठिकाणी होता. त्या मंडळीचा, त्या संप्रदायाचा, गुरुदेव शाहू मंडळाच्या लोकांचा, गाव पेटलं, बंद करून टाकलं त्यांनी. सगळं खंजिरी बंद केली, तबला सगळं निरोपण बंद केलं. पहिले धावले तिकडं, विझवलं ते घर, विझवलं ते घरच भजन आहे. सच्चा धर्म नहीं जाना किसी ने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. तो धर्म आहे. आपण अधर्म करतो त्याला आपण धर्म म्हणतो. धर्माला अधर्माच्या अति झालं म्हणजे अधर्म ही धर्म आहे. धर्म शब्द ध्रू धातू पासून बनला. ध्रू धातूचा अर्थ आहे ध्रू धारयती, ध्रू पोषयती. जे जे पोषक आहे तो धर्म आहे. धर्म म्हणजे समूह नाही. तुमचा चांगला आहार हा धर्म आहे, आहार धर्म आहे. तुमचा चांगला विहार हा विहार धर्म आहे. तुमचा चांगला आचार हा आचार धर्म आहे. तुमचा चांगला विचार हा विचार धर्म आहे. धर्म तो आहे पोषण करणारा. शोषण करणारा माणूस धार्मिक होत नाही. गटातट जगणारा, गटासाठी झटणारा माणूस धार्मिक होत नाही. महावीर चांगले, करुणा आहे महावीराकडे. करुणा आहे, उच्च कोटीची करुणा आहे. भगवान श्रीकृष्ण सापाच्या डोक्यावर नसले, कालियाच्या डोक्यावर. पराक्रम आहे, मोठा पराक्रम आहे. जंगलामध्ये जाणाऱ्या महावीरांना लोकांनी सांगितलं जाऊ नका तिकडे तुम्ही. अहो म्हटलं मोठा भुजंग आहे, तुम्ही जाऊ नका. लोक मेले तर जाऊ नका. गेले. पटांगणात उभे राहिले. मोठा भुजंग धावत आला.
विषारी होता आणि क्रूर होता. धावत आला, पायाला दंश केला, जागीच उभे होते स्थिर. दुसऱ्यांदा दंश केला, परत जागीच उभे होते. तिसऱ्यांदा दंश केला आणि सगळं विष त्यांच्या अंगामध्ये टाकलं. महावीर जागी स्थिर होते. थकलेल्या त्या भुजंगाने डोकं ठेवलं पायावर आणि विश्रांती घ्यायला लागला. भगवान श्रीकृष्ण कलियाच्या डोक्यावर नसतात, ते तिथं पराक्रम आहे. या ठिकाणी करुणा आहे. शत्रूही पायावर झोपतो. म्हणून अल्लाह जन्नत का दरवाजा खुला रख. छत्रपती शिवाजी महाराज पण थोडं तरी इतरांच्या शेतकऱ्याच्या भातीच्या देठाला धक्का लावू नका. भाजीच्या तुम्ही बेंबीच्या देठापासून सांगायला काय हरकत आहे का? चित्रपट काय देतो, धारावाहिक काय देतो तुम्हाला? तुमच्या बेंबीचे देठ फार मोठं आणि फार महत्वाचे, लक्षात ठेवा. खूप महत्वाचं आहे. माणूस शिकला म्हणजे माणूस झाला असं नाहीये. एक जज आपल्या आईला घेऊन वृद्धाश्रमात गेले. वृद्धाश्रमात प्रवेश दिला, बाहेर आले. गेटवर असलेल्या वॉचमॅनला म्हणाले की तुला 2000 रुपये महिन्याला देईन, माझ्या आईकडे लक्ष ठेव. वॉचमॅन अडाणी माणूस म्हटलं, साहेब आईला वृद्धाश्रमात पाठवलं तुम्ही? म्हणे हो. का? माझ्या पत्नीचं तिचं जमत नाहीये. साहेब इतर निकाल देत असताना तुम्ही कागद पुरावे बघता, साक्षीदार बघता, पुराव्यानिशी तुम्ही निर्णय घेता. इथं तो पुरावा तुमच्या घरातच होता ना, तुम्ही अध्यक्ष आहेत. निर्णय देता नाही आलं साहेब तुम्हाला. आईकडे लक्ष देतो, मला पैशाची गरज नाहीये. टचकन त्या वाजपेयीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. इतका परिणाम झाला नाही दिशेवर, तो मटकन खाली बसला. ही ताकद आहे, डोळ्यातल्या पाण्याची ताकद आहे. दाखवता आलं पाहिजे आपल्याला. भगवान श्री चक्रधरोने स्वामींनी सशाला स्पर्श केला, सोनं बनवलं त्याच्या जीवनाचं. रेड्याला स्पर्श केला, दोघांचं भांडण मिटवलं. 2 विषारी सापांना स्पर्श केला, दोघांना शांत केलं. हा स्पर्श. पशु पक्ष्यामधली ताकद सांगताना स्वामी सांगतात तुमच्यापेक्षा जास्त ताकद आहे. कोंबडी अंड्यावर बसते ना, अंड्याला कवच असतं. कोंबडीला दूध नसतं, स्तन नसतात. पिल्लू वाढत, काही न खाता पिल्लू वाढतं. बाईचं पिल्लू वाढत नाही, कोंबडीचं वाढतं. कशाला वाढतं? स्पर्श. डोळ्यातली ताकद सांगत असताना आणखी वेगळा पक्ष सांगितला. अंतकरणात सांगत असताना आणखी वेगळा पक्ष सांगितला. तुझ्यात का नाही रे माणसा इतका दारिद्र्य कथा बनलास तू? जंगलामध्ये हरवलेली पोरं जनावरांनी सांभाळल्याच्या कथा आहेत ना. हा स्वामींच्या लीळेतला आशय आणि स्वामींच्या सूत्रातला आशय आम्हाला कळलेला नाहीये. नाही कळला. त्याच मी कसाला घेऊ असं आपल्याला वाटत असतं. आपला अहंकार घेऊ देत नाही. स्वामी घेत होते. हस्तामलकाचा श्लोक स्वामींनी उच्चारला, गोविंद प्रभूंनी उच्चारला. नाहम मनुष्योण देव यक्षोण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुण चाहम निज बोध रूपम विज्ञान स्वरूप आहे. तो त्यांनी म्हटला, लांब पोरांनी म्हटला, म्हणून पण बरोबर म्हटलं, बालादपी सुभाषितम ग्राह्यम. इतरांचं कौतुक करणं शिका. पाहता येणं म्हणजे काय हो? शेजाऱ्याची बिल्डिंग 4था मजला 5वा मजल्यावर चालला, तो पाहता आला पाहिजे. याला नाही पाहता आला. या दवाखान्यात ऍडमिट झाला, पोट दुखायला लागलं. डॉक्टरने विचारलं, सगळं तर चांगलं आहे, तुमचं बीपी चांगलं आहे, नॉर्मल आहे, तुमचा डायबिटीज वगैरे सगळं. बायको म्हटली शेजारच्या बिल्डिंगचं काम चालू झालं तेव्हापासून यांचं पोट दुखायला लागलं.
पाहता येत नाही आपल्याला. सूत्र आपल्याला पाहायचं शिकवतात. अल्पाक्षरम संदिग्धम सारवत विश्वतो मुखम अस्तोभ अनवद्यांचे सूत्रम सूत्र विदो विदु. सूत्रावर बोलणं अवघड आहे. अभंगावर जागा भरपूर असते, श्लोकामध्ये कमी असते, पण बोलता येतं. 3 जागा 3 टप्पे मिळतात. सूत्रावर बोलणं अवघड आहे. खूप कमी जागेमध्ये सुंदर इमारत उभं करण्यासारखं सूत्राचं काम आहे. स्वामींनी सूत्र दिलेत आम्हाला, सूत्र दिले. आपला संवाद आपल्याशी करायचं आम्हाला शिकवलं. माऊली साखर ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा मनासोबत संवाद केला. ऋणू झोनो रे भ्रमरा, ऋणू झोनो रे भ्रमरा, ऋणू झोनो रे भ्रमरा, ऋणू झोनो रे भ्रमरा, ऋणु झुनु रे भ्रमरा, हो ऋणु झुनु रे भ्रमरा, ऋणु झुनु रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा, ऋणु झुनु रे भ्रमरा, ऋणु झुनु रे भ्रमरा, रे भ्रमरा, ऋणु झुनु रे भ्रमरा. सौभाग्य सुंदर रे भ्रमरा, सौभाग्य सुंदर रे भ्रमरा, सौभाग्य सुंदर रे भ्रमरा, बाप रखुमा देवी वरु बाप रखुमा बाप रखुमा हो बाप रखुमा देवी वरु रे भ्रमरा, बाप रखुमा देवी वरु रे भ्रमरा, ऋणु झुनु रे भ्रमरा, ऋणु झुनु रे भ्रमरा, ऋणु झुनु रे भ्रमरा, ऋणु झुनु रे भ्रमरा, भ्रमरा. भ्रमर म्हणजे मन, तेवढंच चंचल आहे. भ्रमरापेक्षाही जास्त चंचलम ही मन कृष्ण. चंचल आहे, खूप चंचल आहे. म्हणून नाथ महाराजांनी ईश्वराला विनंती करताना म्हटलं, देवा माझे मन लागो तुझे. सांभाळ बाबा. हे आपण मास्तरचे किंवा आजोबाचे स्वाधीन करतो, सांभाळायला एक काम करू देत नाही. मन वाईटच नाही, चांगले बी आहे. मन एव मनुष्याणम कारणम बंध मोक्ष ये नैव लिंगिता कांता ते नैव लिंगिता सुता. ज्या शरीराने पत्नीला आलिंगन दिले ना, त्याच शरीराने मुलीला आलिंगन दिलं. पत्नीला आलिंगन दिलं त्यावेळेस तुम्ही उत्तेजित झाला, तुमच्या विकार भावना प्रदीप्त झाल्या आणि मुलीला आलिंगन देत असताना वात्सल्य जन्माला आलं. मनात बदल होतो, ते चांगलंही होतं, ते वाईटही होतं. लहानपणी खूप तमाशे बघितलेत मी, गुरुजी खूप तमाशे बघितलेत.
डोंगरगावला होतो. हरिभाऊ डोंगरगावकर, दत्तोबा तांबे, धोंडू कोंडू हे सांगून नाही तुम्हाला, पण सांगतो तुम्ही आपले म्हणून, दुसरीकडे कुठं सांगू नका. तमाशामध्ये गवळणीच्या वेळेला नाचायला जी मुलगी यायची ना ती सुंदर असायची, खूप सुंदर. तिचं अंग विक्षेप, तिची मादकता बघितल्यानंतर मुलं शिट्ट्या वाजायला लागे सगळे. आणि तीच वगामध्ये काम करत असताना तारामती राणीचं काम करायचं. आणि रोहिदास मेलेला आहे, तो स्मशानात आहे. हरिश्चंद्र राजा म्हणतो की कपड्याचे पैसे दे, ते मला बाकीचं काही माहिती नाहीये. आणि त्या बाळाला घेऊन ते बाळ 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 फिरते ना, शिट्ट्या वाजवणारे माणसं त्यावेळेस रडायला लागतात. तीच माणसं शिट्ट्या वाजवतात, तीच माणसं करुण रसाचा निर्माण होत की त्या ठिकाणी ते रडायला लागतात. सामर्थ्य आहे मनामध्ये, फार मोठं सामर्थ्य आहे. किती आपण होतो कुठे, चाललो कुठे, आपल्याला जायचं कुठे, ध्येयाकडचा प्रवास आपला काय होत नाही, मध्येच खंडित का होतो, मध्येच वाटा का फुटतात. अरे वेडी माणसं भांडत नव्हती, जंगलामध्ये राहत होती, ही शहाणी माणसं संघर्ष का करतायत. एवढे मोर्चे, एवढे आतंकवाद, एवढा नक्षलवाद, शिकलेली माणसं आहेत ना. एका चित्रपटात पाहिलेला प्रसंग मी तुम्हाला सांगतो. मेंढपाळ असतो आणि तो मेंढपाळ जंगलामध्ये आपल्या पत्नीसोबत राहतो. दिसायला सुंदर आहे, वागायला सुंदर, त्याला दुसरं काही नाही. जग आहे त्याचं म्हणजे मेंढरा हे त्याचं जग आहे. मुलगा होतो, शाळेत टाकतो, मोठा होतो, मोठा होतो, मोठा होतो, क्लास 1 अधिकारी होतो, बंगला बांधतो. त्याला माहितीच नाही. एक दिवशी मुलगा येतो, म्हणतो पप्पा, बाबा चला ना बंगला बघायला, चला बाबा, घर बांधलंय मी लग्न बी केलंय. नग बाबा नग, बंगला नग, काहीच नग, मी मजेत आहे, जंगलामध्ये मजेत आहे. तुम्हाला शहरचं आकर्षण आहे, त्याला शहरचं आकर्षण नाही. गेला, बळजबरी केली मुलाने. बायको म्हटली जा हो, लेकरू बोलवते ना तुम्हाला. गेला, बावड्यासारखं पाहत होता. किती उंच बिल्डिंग, अर्ध्या गाड्या, अरे टक्कर होत नाही, किती कमाल, हा बघायची किती सुंदर. दचकत दचकत बंगल्यापर्यंत गेला. मुलगा म्हटलं या बाबा, या या या. नेलं मध्ये बसवलं. म्हटलं अगोदर आंघोळ करून घ्या, तुम्ही स्नान करा. नदीला स्नान करणारा, स्नान करून घ्या. बाथरूम मध्ये नेलं, शावर चालू केलं. नाचायलाच लागला म्हातारामध्ये. अरे माझं पोरग किती हुशार आहे, इथे या खोलीमध्ये पाऊस तयार केला माझ्या पोराने. मी सांगतो, गंगीला सांगतो घरी गेल्यानंतर, आपलं पोरग लय हुशार झालं, इथं पाऊस तयार केला एवढूच्या खोलीमध्ये, आणि एवढूच्या खोलीमध्ये सूर्य तयार केला बारीकसा, कसा लाईट लागतो बघ ना. खुश झाले वडील. पायात खेट, कंबरेला धोतर, डोक्याला पागुटा, हातात काठी, खांद्यावर घोंगडी. बसला सोफा सेटवर, टीव्ही चालू केला, कार्टून चालू होतं. तो चहा सांगायला गेला. ए पोरा, हे कुठल्या देशातली माणसं आणले तरी या डबड्यामध्ये आपली माणसं नाही. ते हसला, तो आला, त्यांनी सिनेमा चालू करून दिला. त्या सिनेमामध्ये एक तरुणा ताठा अर्धांड मनुष्य एका लहान मुलीवर बलात्कार करताना तिने बघितला. ती मुलगी चिरकली अंतःकरण कापत गेली. पटकन उठला, पोरा म्हटला, पोरा चाललो मी नाही थांबा तिला. अहो बाबा बाबा, मला नाही लागत तुझा. तू तुझ्या घरावर, तुझ्या वैभवावर आणि या शहरावर, अरे डबड्यात काय चाललंय माहिती आहे का तुला. आमच्या जंगलात अशी माणसं नाही रे बाबा. अभय बंग म्हणाले, 25 वर्षापासून मी गडचिरोली परिसरामध्ये एकही बलात्कार झालेला नाही. ही माणसं आहेत, आदिवासी माणसं आहेत. बाबा बाबा थांबा, थांब ना. मी
अण्णा त्याच्याकडे बघितला आणि थुंकला, अरे आमचे मेंढर सुद्धा असे बियाकल्यासारखं वागत नाही रे, एक मोसम असतो. कसलं घर, ही झोप आम्हाला बसत का नाही. आज संवेदना बोथट झालेला आहे. अरे चहा पिईपर्यंत टीव्हीवरचे किती अत्याचार बघतोय आम्ही, आमच्या फुरक्यामध्ये फरक पडत नाही. माणसं मेलेचं काहीच वाटत नाही आम्हाला. हृदयाचा जो सरळ असे माणूस कसा पाहिजे. आज माणूस मंदिरामध्ये जातो, राष्ट्रसंत म्हणतात माणूस मंदिरात जातो, लोक दर्शनासाठी जाते, देव दिसावा म्हणून या. लोक तिथं तमाशा पाहायला जात नाही, देव दिसला पाहिजे म्हणून जातात दर्शनामध्ये. देवाला विचारा, देवा तुला काय दिसलं? देव म्हणे माझा माणूस न दिसे. देव म्हणतो मला माणूस नाही दिसत. संप्रदाय संत मंत जाऊ द्या हो बाजूला, पहिले फक्त माणूस महत्वाचा आहे. आणि म्हणून राष्ट्रसंतांनी एक मंदिर बांधलंय, त्याच्यामध्ये माणूस आहे, माणसाचं मंदिर बांधलंय, माणसाचं मंदिर बांधलेलं आहे. आपणही बांधतो ना माणसाचे मंदिर, स्मारकाच्या स्वरूपामध्ये बांधतो. त्यांच्या जीवनातल्या चांगल्या घटना असल्या तर आपण ते बांधत असतो ना, बांधतो मंदिर. अमिताभचं मंदिर बांधणारा माणूस नाही, मूर्ख आहे. सचिनचा अरे पराक्रम आहे तो, जगाच्या काय कामाचा. माणूस मत हे यंत्र कुठं मिळत नाही बरं का, दुसरीकडे नाही मिळत. नारळात पाणी का देवाजीचे करीने, नारळात पाण्याची एवढंच उत्तर आमच्याकडे होतं. रक्त कसं तयार होतं, ते फिरतं कसं, पाण्यात किती वेळेस त्याचा प्रवेश होतो, बारीक धमन्या कुठून आल्यात, मेंदू कुठून आला, अक्कल कुठून आला. जालन्याला याच ठिकाणी कार्यक्रम आहे, 1 महिन्यापूर्वी तुम्हाला कळलं असेल. डोक्यात ते थांबून ठेवलंय, जालन्याला चिंतन आहे, जालन्याला चिंतन आहे. अद्भुत आहे माणूस. कृष्णाला यशोदाने चंद्र दाखवला, आभाळातला दाखवला असेल. आता या वेळेला माणसाने तुम्हाला चंद्र दाखवला नाही, महाभारत दाखवलं एकाच वेळेला. असा हा माणूस आहे. हा हुशारीने खूप मोठा आहे, खूप मोठा हुशारीने आहे. याने अणु बॉम्ब बनवलाय, सगळं जाळण्यासाठी मारण्यासाठी जमवलंय. जगण्यासाठी काय बनवलंय, जगण्यासाठी काय बनवलंय. माणूस द्या माझं माणूस द्या, भीक मागता प्रभू. कडवे बरेच आहे, बरंच बोलता येईल, पण इतका टाइम आपल्याकडे नाही आहे. माणूस संपत चालला, पुत्र संपत चालला, बहीण भाऊ संपत चालले. एकाच उदरातून बाहेर आले, यांच्यामध्ये मतभेद झाले. मी खूप दिवसापूर्वी एक गोष्ट बऱ्याचदा सांगितली, आज सांगतो आणि समर्पकडे जातो. एक बाई विधवा झालेली असते, पोटामध्ये बाळ असतं, नवरा वारलेला असतो, झोपडीत राहते, कुठलाच आधार नाही, आता बोलायला कुणी नाही. बाळ होतं, जन्माला येतं, रांगायला लागतं, पाहते, केवढा आनंद, वात्सल्याचा आनंद केवढा असतो. खासदाराच्या घरी मुलगा झाला तेवढाच आनंद मुलगा झाल्याचा, झोपडपट्टीत मुलगा झाला तेवढाच आनंद आईला मुलगा झाल्याचा आहे. यात कुठलाच फरक नाही. वाढतो मुलगा, रांगतो, शाळेत जातो, 4थ्या वर्गात जातो, आणि मग ती आईला इतकं चांगलं वाटतं, इतकं चांगलं वाटतं. एक दिवशी जेवायला बसलेला असतो, आईला म्हणतो, आई मला 10 रुपये देशील का, मला यात्रेला जायचं आहे. देईल नाही बेटा रे, तुझ्यासाठी तर सगळं आहे. कोण आहे रे मला तुझ्याशिवाय, दे लवकर दे. उरक माझे मित्र जातील, मग मी मला कसं कळणार ते. देते देते बेटा देते. गरम भाकर सुरते ताटामध्ये, दूध टाकायचं असतं, जवळ कागद नाही, कपडा नाही, फडका नाही, काही नाही. आई दे ना लवकर. पटकन तिने ते पातेला हातात पकडलेलं असतं, गरम झालेलं, चरकन भासतं कागदात, कागदात खोलवर कळ निघते, डोळ्यातून पाणी येतं.
डोळे बघितले असतात मुलाने, डोळ्याने काय बघायचं हे बघायला पाहिजे. पैसे दिले त्याने कपड्यातून, मुलगा निघाला. बेटा पैसे दिले, खर्च करून टाक, उपाशी राहू नकोस, उन्हामध्ये फिरू नकोस, ऐकलं का, ऐकलं का. मुलगा नजरेआड होईपर्यंत त्याला सांगत होती. नजरेआड झाल्यानंतर तिने हात बघितलं, हातावर फोड आलेले असतात. टाइम झाला आणखी आला नाही. पप्पू बाळू आला का रे? येतोय, मागून येतोय. काकू तुमचा म्हणा तो आला का? हो आलाय. बाळूने आला ना, उन्हात फिरलं काही कोणाच खाल्लं की उपाशी काही कळत नाही. 4 वाजता बाळू दिसला. आई जोरात पळत आला. आईने हात झाकून घेतले, फोड झाकून घेतले, आपलं दुःख कोणाला दाखवू नये. बाळू आला, मांडीवर डोकं ठेवलं, बसला. आई खूप मज्जा आली बरं का. जेवलास का रे तू? हो जेवलो. काय खाल्लंस? भजे खाल्ले, जिलेबी खाल्ली, सोनपापडी खाल्ली, मज्जा आली. बहुत का कुवा बघितला, सगळं खूप खूप मज्जा आली. मला काही आणलंस का? आणलं नाही, तुला पण आणलं. काय आणलंस मला? डोळे घट्ट मिटवले. हो एक आहे, मिटवले डोळे. हात बघायचे होते बाळूला, फोड आले असतील हाताला, असं वाटलं होतं ते बघायचं. हात बघितले, बाळूच्या डोळ्याला पाणी आलं. दिवसा मागून दिवस निघून गेले. क्लास 1 अधिकारी झाला. आता बाळासाहेब म्हणायला लागले. आई देवा घरी गेली, फोटो देवाच्या, आईचा फोटो लावा घरामध्ये. मोठे झाले, 4 गाड्या, 4 बंगले, सगळं सगळं. मुलं 4 होती, सगळ्यांना वाटत दे तुला, ते तुला, ते तुला. आनंदामध्ये सगळी वाटणी चालू होती. चिंकी कुठून पळत आली कोणास ठाऊक. एक सांडस होती तिच्या हातामध्ये, गंजलेली, वाकडी झालेली कुछ अशी एक सांडस होती. आणि काकांची गंमत करून फेकली. काका ही सांडस तुमच्या वाट्याला. त्यांनी हातात घेतली. काठीला अक्कल नाही कुठली, कुठल्या वेळेला गंमत करावी, फेकली त्यांनी. उकरल्यावर फेकली ती. पटकन बाळासाहेब उठले. मुलांना एका शब्दाने वाईट दुखवलं नाही, पण गेल्याने चापट मारली त्याच्या तोंडामध्ये. सगळे स्थिर झाले. झालं काय? बाळासाहेब असं कधी करत नाहीत. आईच्या फोटो जोडले, हात जोडले. आई क्षमा कर, लेकराला मारलं मी करू काय? त्या मुलाला समजावत म्हटलं, बेटा तू ज्यावेळेस सांडस फिटलीस ना, मला माझी आई फेकल्यासारखं झालं. माझ्या लहानपणच झोपडी फेकल्यासारखी झाली मला. सांडस नाही बेटा, ती माझी स्मृती आहे, माझा इतिहास आहे. ती वाकडी झालेली नाही, माझी आठवण वाकडी नाही आहे. गंजलेली दिसत असेल, माझी आठवण नाही गंजली बेटा. माझी झोपडी तिच्यामध्ये दिसते मला. प्रत्येक मुलगा सांडस मागायला लागला. लहानपणची बाळासाहेबांनी आणलेली, आईच्या दुःखावरच उत्तर म्हणून आणलेली. 10 रुपयाचं काही खाल्लं नाही, फक्त सांडच घेतली. आईचे फोड बघितले. डोळे उघडलेले नव्हते आईने, पण डोळे उघडण्याच्या अगोदर दिसलं माझा बाळू किती चांगला आहे. स्पर्श करताच कळलं की सांडस आणली. मला चटका बसला म्हणून सांडस आणली. कुठे ते ना तर वृद्धाश्रमात आई वडिलांना पाठवताना कुठे गेले तुम्ही? ते भौतिक दृष्टीने खूप मोठे झाले तुम्ही. अध्यात्म कळलं नाही तुम्हाला काही. तुम्हाला कोण व्हायचे तेव्हा नंतर पहिले माणूस व्हा. कुठला साहेब व्हा, माणसाशिवाय साहेब कामाचा नाही. आमच्या चाटायचं का त्याला? आम्ही काय करायचे आम्हाला त्याला? सुशील आणि सज्जन एखादा सरपंच प्रामाणिकपणानं गावचं काम करतोय, 1.5 कोटी रुपये जमवतोय आणि बकराला असं कापत नाही तो. इतका क्रूरपणा जनावरांच्या ठिकाणी नसतो. जनावरांनी आपल्याला हसू नये,
जम्मुक मेंढ्या कुत्रे डुकरे मिळे बहुत पण काय करू. राष्ट्रसंत वर्णन करतात, कुत्र्यासारखे माणसं भेटतात, डुकरासारखे गटारात पडलेले भेटतात, कोल्यासारखे लबाड भेटतात, मी काय करू. त्यांना शहाणं करण्यासाठी मला हवा माणूस मला. देव असं म्हणतोय की त्यांना मला शहाणं करायचंय, मला माणूस दे. कुठला डिग्री होल्डर देऊ नको, कुठला डिप्लोमा धारक देऊ नको, फक्त फक्त मला माणूस दे. वाटल्या जंगलातला माणूस दे, निसर्गाच्या सहवासात असलेला आणि माणूस की ज्याचा ठासून भरला असा माणूस मला दे. ही माणसं निर्माण करण्यासाठी वारकरी सगळे संप्रदाय सगळे. महावीर मोठे, मग जैन बुद्धाचं काय करायचं. बुद्धही मोठे, बुद्ध मोठे, मग कबीरही मोठे. तुलना करू नका, सगळी पुढे सारखी आहेत. सगळ्यांचा आस्वाद घ्या. माणूस होण्यासाठी तुमच्या रेखाचित्रामध्ये रंग भरण्याचं काम करा. माणुसकीचे रंग भरायचं काम करा. सामान्य लोकांमध्ये सुद्धा इतकी चांगली माणसं दिसतात, काय सांगू. कसा पाहिजे माणूस, तुकडोजी महाराजांनी वर्णन केलं. याचं उत्तर अगोदरच अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी दिलं. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. दया करणे जय पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी. दया दया करणे जय पुत्रासी, त्याची दासा आणि दासी, त्याची दासा आणि दासी. साधू ओळखावा देव तेथेची दाना. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. गुरुजी, तुम्ही प्रवास करून जेवायचंय तुम्हाला. माणूस बोलू मी म्हटलं होतं की गुरुजींना आणू नका, तुम्ही या. तुम्ही म्हटल्या मी पोचतो, म्हटलं गुरुजींना नका आणू, गुरुजींना आराम करू द्या. आला तुम्ही, आले थोडं दडपणही आला माझ्यावर. तुम्ही सांगितलेली तासाभराची सेवा तासापेक्षा जास्त केलेली आहे. तुम्ही सगळे बसलात, स्थिर बसले आणि शांत चित्तानं ऐकलं. तुमचं मनपूर्वक मी या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद देतो. चिंतनेचा हा पहिला दिवस. 28 वर्षापासून तुम्ही माझ्या सोबतीला आहात. बरेच लोक आले, मला भेटले, बाबा एकही चिंतनी सुरली नाही मी 28 वर्षापासून. असा सांगात धर्म मला मिळालेला आहे. गैरसोयीमध्ये तुम्ही राहिलात, खूप अडचणी सहन केल्या, चिंतनेला प्रतिसाद दिला. परिणाम असा झाला की चिंतन सुरू झाल्यापासून सगळ्या संप्रदायाची माणसं जवळ आली. आता म्हणायला लागली की असे चक्रधर स्वामी आम्ही ऐकलेच नाही कधी. असे होते, ऐकलेच नाही. ओले मुळे भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांगक तुकाराम महाराज आम्हाला माहिती आहे. पण वटबीजाचा दृष्टांत आम्ही स्वामींनी सांगितला, ऐकलंच नाही. तुकोबांच्या अगोदर सांगितला. वटाचं बीज इतकं नाजूक असतं ना, त्याला बकरीने पाय दिला तर ते तुटतं आणि वड संपतो, वड वाढत नाही. पण खूप काठी जर केली, संरक्षण गेलं तर बकरीच्या खुराने तुटणारं ते मूळ जे आहे, इतका मोठा वड होतो त्याचा. 1000 हत्ती बांधले तरी तो तुटत नाहीये. स्वामींनी लहानाला मोठं कसं करायचं हे शिकवलेलं आहे.
संरक्षण कसं द्यायचं शिकवलं हे स्वामीच माहिती नाही आम्हाला, आणि आम्हाला ज्ञानेश्वर माहिती नाही, मला राष्ट्रसंत माहिती, आम्ही काय वाचत नाही, मला काही कळत नाही. काय झालं वाचायला, काय हरकत आहे तुम्हाला? इतकं गोड गोड अभंग आहे, इतके गोड आहे. मी सिनेमाचे गाणे सुद्धा म्हणतो, इतके चांगले गोड गाणे आहेत. हो, प्रतिभा संपन्न लोक आहेत, चांगलं चांगलं तुम्ही निवडत का नाही? कबीराचे दोहे तुम्ही निवडत का नाही? ही तुम्हाला अपेक्षित असलेली लौकिक उंची काही कामाची नाही. कबीर सांगतात, बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर कबीरा, फल लागे अति दूर. नुसता उंच झालास, हात पुरत नाही, चाटायचं का तुला? प्रवाशाला सावली मिळत नाही तुझ्या उंच झाडा, तुझ्यामुळे काय करायचं तू? फळ आहे तुला पण हात नाही पुरत, तो काय कामाचा? करोडो रुपये तुझ्याकडे, लोक उपाशी मरतायत, काय चाटायचं तुझ्या पैशाला? सगळं चांगलंय. बहुरत्ना व सुंदरा स्वामींचं सूत्र आहे. चांगुलपणाची मक्तेदारी कुठल्या का पंथाने घेतलेली नाही, सगळीकडेच आहे. म्हणून तर तुम्ही पाकिस्तानची गझल ऐकता ना. निष्ठावान ऋषींचं तुम्ही वर्णन करता. पाकिस्तानने ऑफर दिली एपीजे अब्दुल कलामांना, पैशाची दिली, मंत्रिपदाची दिली, निष्ठा इतकी पक्की, म्हटले नाही मी येणार नाही, भारत माझा देश आहे. ही माणसं कुठे आहेत? तुमच्या लग्नामध्ये बिस्मिल्लाह खाच्या सनईशिवाय लग्न लावत नाही. चांगल्या माणसाला जात नसते, चांगली माणसं चांगली माणसं असतात. माणूस होण्याचा प्रयत्न करा, एवढं सांगतो. आणि माझं हे संगीत प्रवचन व्याख्यान संपलं असं जाहीर करतो. साथीदार अचानक वेळेवर भेटले, आमचा पहिलाच परिचय झाला. इतकी चांगली साथ देतील असं मला वाटत नव्हतं. मी वडीगोद्रीला फोन करणार होतो, आमचे सुदाम शास्त्री जे आहेत ते म्हटले फोन करतो. ते सुदाम शास्त्री टोपीवाले चिंतनेचे प्रमुख पद बनवून त्यांच्याकडे मी दिलेलं आहे गुरुजी. आता मी थोडासा रिकामा झालो, पण म्हाताऱ्या माणसानं कुठलं काम चालू असलं हातकाठी टेकवत टेकत जावं अशा तऱ्हेने मी येतो. पण पूर्ण जबाबदारी या माणसाने हे सगळं काम एकट्यानेच केलं. हा कार्यक्रम घेतला डॉक्टर बळीरामजी बागल यांनी. जमीन त्यांची आहे, हा मंडप वगैरे सगळा खर्च ते करतायत, आणि एकट्या आमच्या सुदाम शास्त्रीने सगळं हाताळलेलं आहे. मनासारखं सब उत्तराधिकारी चांगला भेटला ना तर मलाही समाधान असतं. ते समाधान मला या ठिकाणी मिळालं, एवढं सांगतो. श्री गोपाल कृष्ण महाराज. या ठिकाणी परमपूजनीय